गेल्या दिवसांपासून आपण 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 वर मनन करीत आहोत. आणि आज या 8व्या संदेशाकडे जात असताना पुन्हा एक वार आपण ते वचन वाचूया आणि आजच्या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करूया. आणि म्हणून विनंती करतो मी, 1 तिसरा अध्याय आणि वचन 9 आपण काढावे. देवाच्या वचनात अशा प्रकारे लिहिलेले आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर आणि विपुल आशीर्वाद पाठवो. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं की देवाचे सहकारी कशा प्रकारे असावे. त्या धन्याची इच्छा आहे की माझ्या दासांनी कशा प्रकारे माझ्यासारखं या क्षेत्रामध्ये या योजनेत काम करावं. आपण दुसरी गोष्ट पाहत आहोत की तुम्ही देवाचे शेत असे आहात. आणि त्या शेताविषयी आपण प्रस्तावनारूपी संदेशामध्ये पाहिलं होतं की हे जे तुम्ही आणि मी देवाचं शेत आहे, देवाची मंडळी हे देवाचं शेत आहे, ही देवाची खाजगी मालमत्ता आहे. ती त्याच्या बहुमूल्य पवित्र शुद्ध रक्ताने त्याने विकत घेतलेली आहे. आणि त्या शेतामध्ये तुम्हाला आणि मला काम करायचंय. आणि ह्या शेतामधील आम्ही काही गोष्टी पाहत आहोत की ह्या शेतामध्ये नांगरणी कशा प्रकारे करावी. आणि गेल्या दिवसामध्ये आपण पाहत आहोत की ह्या शेतामध्ये पेरणी कशी करावी. आणि म्हणून त्या पेरणीच्या बी विषयी आपण गेल्या दिवसामध्ये पाहिलं होतं की पेरणीचं बी देवाचं पवित्र वचन आहे. ते वचन घेऊन ह्या शेतामध्ये पेरणी करायची. दुसरी गोष्ट, त्या पेरणीची वेळ देखील आम्ही पाहिली की कशा प्रकारे त्या पेरणीच्या वेळेमध्ये आम्हाला पेरणी करायची. मग वैयक्तिकरित्या आणि कौटुंबिकरित्या त्या सतत असं कार्य त्या शेतामध्ये आम्हाला करायचं आहे. आज आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया की पेरणीची पद्धत कशी असावी. प्रत्येक गोष्ट ही शिस्तीत असावी. तर आपला देव हा शिस्तीचा, कायद्याचा, नियमाचा आहे प्रियानो. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट प्रभू सांगत आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आणि मी काम करतो त्यामध्ये शिस्तीमध्ये काम करायचंय. प्रभू म्हणत आहे की पेरणीची पद्धत आहे. आणि म्हणून माझ्या बरोबर यशयाच्या ग्रंथात आपण यावे आणि 32 अध्याय आणि 20 वचन काढावे. यशया 32 आणि वचन 20. जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करिता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता, ते तुम्ही धन्य. प्रभू यशयाच्या द्वारे लिखाण करीत आहे. जे तुम्ही आणि मी इस्रायल आणि सर्व ठिकाणच्या पाण्यालगत तुम्ही पेरणी करिता. पेरणीची पद्धत काय आहे प्रियांनो? पाण्यालगत पेरणी जे करतो त्याला धन्यतेचा आशीर्वाद मिळालेला आहे. आणि म्हणूनच यशया या ठिकाणी लिहित आहे, जे तुम्ही सर्व ठिकाणाच्या पाण्यावर लगत पेरणी करिता, ते तुम्ही धन्य. त्याच धन्यतेचा आशीर्वाद आम्ही स्तोत्र संहितेमध्ये पाहतो की धन्य पुरुष कोण आहे. तर पहिला अध्याय 3 वचनामध्ये जर बघितलं की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजेत नाही, अशा झाडासारखा तो आहे. एका बाजूला हे शेत ठेवा प्रियांनो आणि एका बाजूला हे झाड ठेवा. दोघांचीही परिस्थिती किंवा दोघांची ठिकाण कुठे आहे? पाण्यालगत आहे प्रियांनो. आणि म्हणून जो पाण्यालगत पेरणी करतो, ज्याचं बघा बरं आजही आम्ही पाहतो, ज्या शेतकऱ्यांचं शेती पाण्याच्या जवळ असते, नदीच्या जवळ असते, विहिरीच्या जवळ असते, तळ्याच्या जवळ असते, ते बागायत शेतकरी म्हणतात ना. आणि अतिशय श्रीमंत असतात ते. तर 12ही महिने ते पाणी त्यांना मिळत असतं. आणि म्हणून प्रभूची इच्छा आहे की तुमची आणि माझी शेती त्या पाण्यालगत असावी, त्या झाडाप्रमाणे असावी, ज्या पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे. आणि त्याची परिस्थिती काय आहे की तो हंगामी फळ देतो. ज्या ज्या वेळेस त्याचा हंगाम येतो त्या त्यावेळेस तो फळ देतो. एवढंच नाही, तो टवटवीत आहे प्रियांनो. त्याची पाने कधी कोमजत नाही, तो टवटवीत असा आहे. आणि म्हणून आमच्या ह्या शेताची पेरणी कुठे असावी? पेरणीची पद्धत, त्या शेताची पेरणीची पद्धत त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ, त्या पाण्यालगत आमची पेरणी असावी, असा प्रभू म्हणत आहे. मग प्रश्न असा पडतो की पाणी कशाचं प्रतीक आहे. सामान्य असं जर स्टेटमेंट आपण जर केलं तर जल ही जीवन है असं आपण बोलून जातो आणि खरं आहे ते. पाणीच हे जीवन आहे. आणि त्या पाण्याची कमतरता अनेक ठिकाणी होत आहे. आणि ज्या ठिकाणी ती कमतरता होत आहे त्या ठिकाणाचं जीवन हे विस्कळीत होत चाललेलं आहे. परंतु प्रभू म्हणत आहे की हे पाणी कोण आहे. बघा बरं, योहानकृत शुभवर्तमानामध्ये 7वा अध्याय आणि 37व्या वचनामध्ये तो लिहित आहे योहान,
मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी, अतिशय महत्वाचा दिवस आहे प्रभूच्या दृष्टिकोनातून. आणि त्या दिवशी काय झालेलं आहे, त्या दिवशी येशू उभा राहिला. त्या घोळक्यामध्ये, त्या समूहामध्ये उभा राहिला. एवढंच नाही, तर तो मोठ्याने म्हणाला. काय म्हणाला मोठ्याने? कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. प्रभू मोठ्याने म्हणत आहे समुदायाला, की जर कोणी तहानेला आहे या समुदायामध्ये, तर त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे. म्हणजे काय? हा जीवनाचं जे पाणी आहे ते माझ्याकडे आहे. बघा ना, त्या शंभरोनी स्त्री बोलत असताना प्रभू काय म्हणाला? जे पाणी माझ्याजवळ आहे, ते जर तू पिलंस तर तुला कधी तहान लागणार नाही. प्रियांनो, प्रभू असा जो आहे आमचा प्रभू, त्याच्याकडे जीवनाचं पाणी आहे. ह्या जगातलं पाणी हे संपत चाललेलं आहे. जल ही जीवन आहे, ते आम्हाला सांभाळून वापरायचंय. ही जरी सत्यता असली, तरी जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याकडे जीवनाचं पाणी मुबलक आहे प्रियांनो. आणि म्हणूनच ज्यावेळेस वधस्तंभाकडे आम्ही पाहतो, ज्यावेळेस शताधिपतीला प्रश्न पडला, हा कसा काय लवकर मेला? आणि म्हणून त्याच्या कुशीत ज्यावेळेस भाला बोसकला, त्यावेळेस शास्त्र सांगतं, की त्याच्या कुशीतून रक्त आणि पाणी घळाघळा वाहिलं. ते पाणी आमची तहान भागवणार आहे. जी तारणाची तहान प्रियानो अनेकांना लागलेली आहे. ती तहान भागवणारा आमचा ख्रिस्त त्या वधस्तंभावरती आम्ही पाहतो. प्रियानो, या ठिकाणी पाण्यालगत असलेली शेती म्हणजे काय? ख्रिस्त जो जीवनाचं पाणी आहे, जीवनाचं जल आहे आणि ते कधी न संपणारं आहे. त्या ठिकाणी आमची शेती असावी, असं यशया थोडक्यात सांगत आहे. अनेकांची शेती त्याच्या जवळ आहे, परंतु अनेकांनी आपल्या शेती त्याच्यापासून दूर घेऊन गेलेले आहेत, लांब घेऊन गेलेले आहेत. त्याच्या जवळ नाही प्रियांनो. त्या पेत्राचं उदाहरणच पहा ना. पेत्र मागे मागे गेला. त्या वधस्तंभाच्या अगोदरची गोष्ट. योहानही गेला, त्या सरकारवाड्यामध्ये गेला, परंतु पेत्र आतमध्ये जाऊ शकला नाही. त्या पाण्यापासून पेत्र लांब लांब राहिला. तो इतका लांब राहिला की त्याने 3 वेळा त्या जीवनाच्या पाण्याचा, त्या ख्रिस्ताचा नकार केला प्रियांनो. काय दिसतं पेत्राचं जीवन? सुकलेलं जीवन आहे प्रियांनो. दुर्बळ जीवन आहे, भयभीत झालेलं जीवन आहे, ढासळलेलं जीवन आहे प्रियांनो. प्रियांनो, जी शेती देवाच्या देवाच्या मंडळीपासून दूर जाते, ती सुकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच देवाचं वचन आम्हाला सांगतं, की जी शेती पाण्याच्या लगत आहे, ती शेती धन्य आहे. आज प्रश्नचिन्ह आम्ही स्वतःला विचारू, की आमची शेती कुठे आहे? देवाजवळ आहे का देवाच्या खूप लांब अशी शेती गेलेली आहे? या अब्राहम आणि लोटचं उदाहरण आम्ही पाहतो. ज्या देवाचा आशीर्वाद त्या अब्राहमाजवळ होता, त्या आशीर्वादापासून लोट दूर गेला. कारण त्याला सदोम आणि गमोरा प्रिय वाटलं. आणि आम्ही पाहतो की त्याचं पूर्ण घराणं उद्ध्वस्त झालं. जे कमवलं होतं ते सर्व गेलं प्रियांनो. आणि दऱ्याखोऱ्यामध्ये त्याला राहावं लागलं. कारण जी शेती देवाच्या लोकांपासून, जी शेती देवापासून दूर जाते, ती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. मग ती देवाची शेती असली तरी ती उद्ध्वस्त होऊ शकते प्रियांनो. प्रभूचं वचन सांगतं, की आमची पेरणीची पद्धत, जी शेती आहे, ती कुठे असावी? त्या जीवनाच्या पाण्याजवळ, त्या ख्रिस्ताजवळ तुम्ही आणि मी असावं. देवाच्या वचनात आपण काही गोष्टी पाहूया, की पेरणीलगत जी शेती असते, ती विश्वासाने देखील करावी. कुष्ठरोग्याचं एक उदाहरण आम्ही पाहूया. मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायात आपण येऊया. मत्तेकृ शुभवर्तमान 8वा अध्याय आणि वचन 1. मग तो डोंगर उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्या मागे चालले. आणि पहा, एक कुष्ठरोगी त्याच्या त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, प्रभुजी, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करावयास आपण समर्थ आहात. तेव्हा त्याने हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, माझी इच्छा आहे, शुद्ध हो. लागले त्याचे कुष्ठ जाऊन तो शुद्ध झाला. मग येशूने त्याला म्हटले, पहा, हे कोणाला सांगू नको, तर जाऊन स्वतःच याजकाला दाखव आणि त्यांना प्रमाण पटावे म्हणून तुझ्या शुद्धीकरिता मोशेने नेमिलेले अर्पण व्हा. या ठिकाणी ह्या कुष्ठरोग्याची शेती प्रियांनो एका भयंकर परिस्थितीमुळे देवापासून दूर गेली होती. आणि जुन्या करारामध्ये आम्हाला माहिती आहे की ज्याला कुष्ठ आहे त्यांनी नगराच्या, गावाच्या वेशीच्या बाहेर राहायचं.
आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ही शेती आहे प्रियानो. परंतु या शेतीची आतुरता बघा ना. सर्व वेशी ओलांडून तो कुठे आलेला आहे? पाण्याच्या प्रवाहाजवळ आलेला आहे. हे पाणी प्रियांनो डोंगरावरून उतरत आहे. तो धबधबा आम्हाला माहितीये ना, डोंगरावरून खळखळ 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 वाहणारा. तो प्रभू येशू ख्रिस्त वरून येत आहे त्या डोंगरावरून आणि त्याच्या मागे थव्याच्या थवे येत आहे प्रियानो. ते विश्वासाने ते खाली सर्वजण उतरत आहे आणि तो नेतृत्व करणारा जो प्रभू आहे तो ख्रिस्त आहे. जो जीवनाचं पाणी तो डोंगरावरून येत आहे आणि त्या डोंगराच्या त्या पायथ्याला तो कुष्ठरोगी त्या जीवनाचं पाणी घेण्यासाठी प्रभूच्या पायापाशी आहे प्रियानो. काय ते दृश्य आहे प्रियानो. आज आम्ही आतुर आहोत का आमची शेती त्या ख्रिस्ताच्या पायाजवळ घेऊन जाण्यासाठी? ह्याची बिचाऱ्याची परिस्थिती भयानक आहे. त्याच्या मनाच्या विरुद्ध या सर्व गोष्टी तो वेशीच्या बाहेर जगत होता. परंतु त्याची इच्छा आहे की मला ह्या जीवनाच्या पाण्याजवळ यायचं. परंतु त्यांनी सर्व अडखळणं सर्व तोडून टाकली आणि तो त्या ठिकाणी आला आणि एकच वाक्य, प्रभूजी आपली इच्छा असली तर आपण मला शुद्ध करावयास समर्थ आहात. त्याचं सामर्थ्य त्याला माहिती आहे. या शेतीला माहिती आहे सामर्थ्य काय आहे. या माझ्या जीवनात जे पवित्र वचनाची पेरणी झालेली आहे त्याला ह्या जीवनाच्या एक जीवनाचं पाणी जर भेटलं या शेतीला तर मी त्या ठिकाणी माझी शेती वाढणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की तो प्रफुल्लित झाला, त्याचं कुष्ठ दूर झालं आणि प्रभूने त्याला शुद्ध केलं प्रियाने. आज अशुद्धतेमध्ये आम्ही आहोत का? कोणत्या गोष्टीमध्ये? अशुद्धतेमध्ये असताना अनेक जण शमशोनासारखे प्रभूपासून दूर गेलेले आहेत. शमशोनाला संधी अनेक वेळा प्रभू दिली त्या जीवनाच्या पाण्याजवळ येण्यासाठी, पण तो शमशोन आला नाही. आज हा संदेश ऐकणारा ही शेती जर प्रभूपासून दूर आहे, शमशोनाला संधी होती त्याच्या जवळ येण्याची, या कुष्ठरोग्याला संधी नव्हती तरी सुद्धा त्यांनी संधी उत्पन्न केली प्रियानो. आज माझं कर्तव्य आहे की ह्या प्रभूच्या चरणापाशी त्या पाण्यालगत ही शेती घेऊन जायची. या भेगा पडलेल्या ज्या जमिनीला पाण्याची अत्यंत गरज आहे, त्या अंतःकरणाला जे काय नापिकाचं जे धप्पा लागलेला आहे ते सुपीक करण्यासाठी या पाण्याची अत्यंत गरज आहे प्रियांनो. यशया म्हणतो ज्याची शेती पाण्यालगत आहे तो पेरणी पाण्यालगत करतो तो धन्य. त्या धन्यतेचा आशीर्वाद आम्हाला मिळाला पाहिजे. हे सामर्थ्याचा आशीर्वाद या कुष्ठरोग्याला मिळाला का? तर विश्वासाने त्यांनी पेरणी केली प्रियानो. आमची पेरणी देखील विश्वासाने होणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणूनच मत्तयकृष्ण वर्तमान 11वा अध्याय 28व्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो. या ठिकाणी कोणत्या समूहाला कोणत्या धर्माला प्रभू बोलवत नाही. जे कष्टी आहेत ते स्वतःला म्हणतात आम्ही कष्टी आहोत, आम्ही भाराक्रांत जन आहोत. अशा प्रत्येक व्यक्तीला जे दुखावलेले आहेत, जे भयंकर परिस्थितीत आहेत, त्या प्रत्येक मनुष्याला प्रभू बोलवत आहे. कारण का माहितीये का? तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. प्रियनो, या शेतीला जर विसावा पाहिजे आहे तर आम्हाला या पाण्यालगत यायचं. या ठिकाणी आम्ही पाहतो की हा कुष्ठरोगी गेला, त्याला विसावा मिळाला, कायमचा विसावा मिळाला. जो कायमचं दुःख त्याच्या जीवनात होतं ते दूर होऊन कायमचं सुख, कायमचं विसावा, शांती, समाधान त्याला मिळालं प्रियानो. काय धन्यतेचा आशीर्वाद प्रियानो. दुसरी गोष्ट आणखीन पाहू. मग त्याच्यात शुभवर्तमानात असताना आपण 13व्या अध्यायाकडे वळूया आणि त्या ठिकाणी वचन 4 पासून मी वाचतो, मोठा भाग आहे. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, पेरणी करणाऱ्याचा दृष्टांत. वचन 4, आणि तो पेरीत असता काही बी वाटेवर पडले आणि पाखरांनी येऊन ते खाऊन टाकले. पुढे काय झालं? काही खडकाळीवर पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती आणि माती खोल नसल्यामुळे ते लवकर उगवले. आणि काय झालं? सूर्य वर आला तेव्हा ते करपले व त्यास मूळ नव्हते म्हणून ते वाळून गेले. काही काटेरी झाडांमध्ये पडले, मग काटेरी झाडांनी वाढून त्याची वाढ खुंटवली. आता लक्ष द्या, वचन 8, काही चांगल्या जमिनीत पडले, मग त्याचे कोठे 100 पट, कोठे 60 पट तर 30 पट असे पीक आले. ज्याला कान आहे तो ऐकतो. चांगली जमीन कोणती आहे? चांगली जमीन प्रियानो आमची. प्रियानो, कित्येक जणांची जमीन ही भ्रष्ट झालेली आहे प्रियानो. चांगली जमीन कोणती आहे? चांगल्या जमिनीचा गुणधर्म काय आहे?
चांगल्या जमिनीमध्ये हे बी पेरलं गेलं, पडलं आणि त्या ठिकाणी 100 पट, 60 पट, 30 पट असं पीक आलेलं आहे. काय आहे या चांगल्या जमिनीत? बघा बरं, इयोबाच्या पुस्तकात आपण येऊया. इयोबाच्या पुस्तकात 14वा अध्याय. इयोब 14 आणि वचन 7, 8 आणि 9. त्या ठिकाणी असलेलं आहे की वृक्षांची काहीतरी आशा असते. वृक्षांची काहीतरी आशा असते. तो तोडीला तरी पुन्हा फुटतो. त्याला धुमारा फुटावायचा राहत नाही. जमिनीत त्याचे मूळ जुनं झाले असले, त्याचे खोड मातीत सुकून गेले असले, तरी काय तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते. कोणती आहे चांगली जमीन? ज्या जमिनीत पाण्याचा वास आहे प्रियांनो. प्रियांनो, त्या पाण्याच्या वासाने देखील तो पुन्हा फुटतो प्रियांनो. नव्या रोप्याप्रमाणे त्यास फांद्या येतात. प्रियांनो, या ठिकाणी जे चांगली जमीन आहे, त्या चांगल्या जमिनीच्या पाण्यालगत, जमिनीलगत पाणी आहे एवढंच नाही, तर त्या जमिनीमध्ये त्या पाण्याचा वास गेलेला आहे, सुगंध गेलेला आहे. आणि त्या सुगंधाने, त्या वासाने आम्ही पाहतो की जे त्या ठिकाणी तोडलेलं झाड आहे, ज्याचा धुमारा फुटावायचा राहत नाही असं ते झाड आहे, ज्याचं मूळ जुनं झाले, माती सुकून गेलेलं आहे, त्या पाण्याच्या वासाने प्रियांनो त्या झाडाला, त्या रोप्याला धुमारा फुटलेला आहे, अंकुर फुटलेला आहे. त्याला वाढण्याची प्रियांनो त्या ठिकाणी एक संधी प्रभू देत आहे. किती चांगली गोष्ट आहे. प्रभूचा सहवास अतिशय महत्वाचा आहे. त्या ठिकाणी योहानाच्या शुभवर्तमानात ज्यावेळेस आम्ही येतो, 5व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण येतो, त्यावेळेस एक पंगू मनुष्य आहे. सर्वांना माहिती आहे ती घटना. थोडक्यात आपण वाचूया. योहानाच्या शुभवर्तमान. बेथसेदा या ठिकाणी आपण पाहतो की तळ्याजवळ 38 वर्षाचा एक पंगू मनुष्य आहे. आणि त्या ठिकाणी ते देवदूत त्यावेळेस पाणी हलवत होते. त्यावेळेस त्याला टाकावयास कोणी माणूस नव्हता. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो वचन 6 मध्ये येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तेव्हा मला तळ्यात सोडावयास माझा कोणी माणूस नाही. मी जातो ना जातो तो दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशू त्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. लागलाच तो माणूस बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला. मित्रांनो, किती वर्ष त्या तळ्याजवळ आहे, वाट बघतोय, त्या तळ्यात मला कोणीतरी सोडेल. प्रियांनो, या ठिकाणी पाहतो की त्याचं जे मूळ आहे ते जुनं झालं होतं. तो त्या ठिकाणी तो सुकलेला आम्ही पाहतो, निराश झालेला, पराजित झालेला, दुर्बलतेमध्ये आम्हाला हा आपला भाऊ दिसतो. प्रियांनो, माझा कोणी माणूस नाही. प्रियांनो, आम्हाला देखील हीच जाणीव असते कधी कधी. कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला कुणी सहाय्य करण्यासाठी तयार नसतं. परंतु या ठिकाणी आम्ही जसं योग म्हणतो की त्या पाण्याच्या वासाने त्याला धुमारा फुटला. त्या ठिकाणी या भावाच्या अपयशी जीवनामध्ये या जीवनाच्या पाण्याच्या सहवासाने धुमारा फुटलेला आहे. प्रियांनो, टवटवीत झालेला आहे. ती बाज उचलून तो आपल्या घरी गेलेला आहे. ज्या बाजेवर वर्षानुवर्ष पडला होता, तीच बाज जी अपयशाची आहे, पराजयाची आहे, दुर्बलतेची आहे, असहाय्याची आहे, ती बाज उचलून तो जगाला सांगायला गेला, ज्याच्यावर मी उभा बसलेलो होतो, झोपलेलो होतो, माझं आयुष्य गेलेलं, त्या बाजेला मी आज घेऊन आलेला आहे. कशामुळे? त्या जीवनाचं पाण्याच्या वासाने या रोप्याला, जो सुकलेलं होतं, त्याला धुमारा फुटलेला आहे. यशया म्हणतो, पेरणी त्या पाण्याच्या लगत करा. का? ते पाणी तर मिळेलच मिळेल, परंतु त्याच्या वासाने, सहवासाने तुमच्या जीवनात धुमारा फुटल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊया आपण. त्या ठिकाणी मत्तयाच्या शुभवर्तमानात 21वा अध्याय आणि वचन 33. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता, त्याने द्राक्ष मळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणले व मळा बांधला आणि तो माळ्यास लावून दिला. पण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्याकडे पाठवले. पण पहिला मुद्दा आपण जे बघितला पेरणीचा, त्या पेरणीच्या विषयी आपण पाहिलं की पेरणीची पद्धत त्या पाण्यालगत.
परंतु चौथा मुद्दा ज्यावेळेस आम्ही पाहतो त्याच पेरणीमधला, की पेरणीची सुरक्षा देखील महत्वाची आहे. का सुरक्षा महत्वाची आहे? कारण त्या शेतामध्ये आम्ही बी जे देवाचं वचन पेरीत आहे आणि देवाच्या वचनाची सुरक्षा करण्याचं किंवा त्याची राखण करण्याची जबाबदारी प्रियांनो तुमची आणि माझी आहे. आणि म्हणूनच हा गृहस्थ ज्यावेळेस बाहेरगावी जात होता, त्यावेळेस काय झालं, की त्याने द्राक्षबाग लावला. एवढंच नाही, तर त्याच्या भोवती त्याने काय केलेलं आहे? कुंपण घातलेलं आहे. का कुंपण घातलेलं आहे? कारण त्या ठिकाणी पाहतो, की तो द्राक्षमळा एका मळ्यामध्ये आहे प्रियांनो. त्याने लावलेला आहे. हा रस्त्यावरचा द्राक्ष वेल नाहीये प्रियांनो. कोणतंही आज पाहतो ना आपण झाडाच्या बाजूला क्षमा करा, रस्त्याच्या बाजूला अनेक झाडे असेच उगवलेले आहेत. त्यांना वारीच नसतं, नाही का? परंतु हा जो आहे द्राक्षमळा, त्या ठिकाणी कोणत्या तरी एका स्वतःच्या जागेवर प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तो दिसतो. आणि अशा प्रकारे या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये त्याने काय केलेलं आहे, त्या कंपाऊंड घातलेलं आहे त्या शेताला. ही जबाबदारी आहे प्रियांनो. तुमची आणि माझी ह्या शेताला आम्ही कुंपण घातलेलं आहे का? आणि नसल तर आजच या शेताला कुंपण घालावं असं प्रभू सांगतो. का बरं माहितीये का? कारण त्या कुंपणाकडे कुणाचं तरी लक्ष आहे. इयोबाच्या पुस्तकात ज्यावेळेस आम्ही येतो, त्या पहिल्या अध्यायामध्ये 10व्या वचनामध्ये ज्यावेळेस प्रभूच्या समोर हा जो सैतान आहे तो उभा राहिलेला आहे आणि सैतान उभा राहून त्या इयोबाविषयी काय म्हणतो बघा बरं. 9वं वचन. सैतानाने परमेश्वरला उत्तर दिले की इयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले ना. प्रियांनो, आज प्रभू म्हणत आहे की मी तुमच्या घराला, तुमच्या शेताला मी कुंपण घालू इच्छितो. परंतु अनेक वेळा आम्ही त्या प्रभूच्या वचनांकडे लक्ष देत नाही. म्हणून आज आमची जबाबदारी आहे की त्याच्या वचनाने देवाच्या कृपेच्या वेष्टनामध्ये आम्ही असावं. त्या कुंपणाच्या आत असावं. का माहितीये का? तर ह्या कुंपणाच्या आत सैतान 2 व्यक्तींच्या परवानगीने येतो. का कोणत्या? एक देवाच्या परवानगीने येऊ शकतो आणि दुसरं आमच्या स्वतःच्या परवानगीने येऊ शकतो. मी जर म्हटलो, "सैताना तू माझ्या शेतामध्ये प्रवेश कर." तर सैतान तर आतुरच आहे माझ्या शेतात प्रवेश करून या शेताची आत्मिक नासधूस करायची. तो तयार आहे प्रियांनो. 2 व्यक्ती प्रभू आम्हाला अनेक वेळा या शेतामध्ये या सैतानाला येऊन देत नाही. परंतु अनेक वेळा आम्ही या शेतामध्ये या सैतानाला येण्याची इन्व्हिटेशन देतो प्रियांनो. त्या ठिकाणी तो म्हणतो, की मी द्राक्षमळा लावला आणि त्याला कुंपण घातले. इयोबाच्या जीवनामध्ये आपण पाहतो, की इयोब त्याचं घर, त्याचं सर्वस्व याला देवाचं कुंपण आहे प्रियांनो. आज आमच्या या घराला देवाचं कुंपण आहे का? या कुंपणाविषयी आपण थोडं पाहू, की पेरणीची सुरक्षा या शेतामध्ये जी पेरणी केलेली आहे, त्याची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे, ती आमचं आद्य कर्तव्य आहे. नीतिसूत्रामध्ये आपण येऊया. 24वा अध्याय 30व्या वचनामध्ये. एकदा मी आळशाच्या शेताजवळून बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो. मग काय झालं? तो काटेऱ्यांनी भरून गेला होता तो. काय होतं? शेत आणि द्राक्षमळा काटेऱ्यांनी किंवा त्या झुडपांनी भरून गेला होता. त्याची जमीन खुइरीनी व्यापिली होती आणि नंतर काय पाहतो तो? त्याची दगडी भिंत कोसळली होती. ते कुंपण जे दगडाचं आहे, ते कोसळलेलं आहे प्रियांनो. हा कोण आहे? हा आळशी आहे. हा आळशी जो आहे तो त्याने आपल्या शेताकडे दुर्लक्ष केलंय. एवढंच नाही तर शेताचं जे कुंपण आहे, त्या कुंपणाकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे काय आहे? कुंपण होतं प्रियांनो. दगडी भिंतीचं कुंपण होतं. परंतु त्या कुंपणाकडे लक्ष न दिल्यामुळे ते कोसळलेलं आहे. आमच्या आत्मिक जीवनाचं कुंपण कोसळलेलं आहे का? त्याच्याकडे आमचं लक्ष आहे का? शेतामध्ये आम्ही पेरणी करतोय, सर्व गोष्टी करतोय. परंतु प्रियांनो जर कुंपण कोसळलं, तर सैतान येण्यासाठी टपलेला आहे त्या ठिकाणी. आणि म्हणूनच हाच नीतिसूत्रकार म्हणतो, "अरे आळशा मुंगीकडे पहा, तिचे वर्तन पाहून तू शहाणा हो." आळशी खूप भयानक परिस्थिती आहे प्रियांनो. आमच्या आत्मिक जीवनात जर हा आळस भरला, देवाजवळ न जाण्याचा आळस, देवाचं पवित्र वचन न वाचण्याचा आळस, त्या ठिकाणी प्रार्थना न करण्याचा आळस, अनेक आळस आम्हाला त्या ठिकाणी दिसतात. किंबहुना देवाच्या घरात
जाण्याचा आळस आम्हाला त्या ठिकाणी दिसतो प्रियानो. आणि मग जर आळस आमच्या जीवनात असेल, तर आमच्या या शेताचं कुंपण उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. नीतिसूत्रकार म्हणतो, "मी जात होतो. त्याने दगडी भिंत अगोदर बांधली होती, पण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. कोसळलेलं आहे." आज आमचं आत्मिक जीवन कशा प्रकारचं आहे? कुंपण कोसळलेलं आहे का? पेरणीची सुरक्षाकडे आमचं लक्ष आहे का? मत्तई वर्तमान 13वा अध्याय वचन 24 आपण काढूया. 24 आणि 25. त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले, तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासांनी येऊन त्याला म्हटले, "महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? मग त्यात निधन कुठून आले?" पण निधन कुठून आले? या शेतामध्ये आम्ही बी पाहिलं पहिल्यांदा, की आम्ही पवित्र बी पेरत आहे. देवाचं वचन पेरीत आहे. जे देवापासून आहे ते सर्व या शेतामध्ये पेरत आहे. परंतु हे त्या ठिकाणी तो म्हणतो, की चांगले बी पेरले ना, मग यात निधन कुठून आलं? निधन कशामुळे आलं? हे पहिली गोष्ट, की हे लोकं झोपेत होते. आळशाने आपलं कुंपण ते कुंपणाकडे लक्ष दिलं नाही. ते ढासळल्यामुळे कुणीतरी आला, एक वैरी आला आणि त्याने गव्हामध्ये निधन पेरून दिलं. त्यानं ह्या आमच्या आत्मिक जीवनामध्ये पवित्र वचनाचं बी पेरल्यानंतर अनेक अशा जगातील गोष्टी येत आहेत का? जे पाऊल म्हणतो, की ह्या जगातल्या गोष्टींमुळे तुमचे आत्मिक ढासळलेलं जीवन आम्ही पाहतो. पुन्हा तुम्ही गुलामीकडे जात आहे आणि म्हणूनच आम्हाला आमच्या या शेताची, या कुंपणाच्या द्वारे आम्हाला सुरक्षा करायची. त्या ठिकाणी पाहतो, की 2 करीत दुसरा अध्याय आपण काढूया आणि वचन 17. पुष्कळ लोक काय करतात? देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही. तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. त्या ठिकाणी प्रभूचा दास म्हणतो, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करतात आणि ते बिघडून टाकतात. प्रियांनो, देवाचं वचन हे न बिघडणारं आहे, परंतु अनेक जण ते वचन बिघडवण्याच्या मागे लागलेले आहे. देवाचं स्पष्ट पवित्र वचन जे आहे त्याच्यामध्ये अपवित्रता टाकून त्या ठिकाणी भेसळयुक्त संदेश, भेसळयुक्त वचने पेरणारे अनेक जण आहेत. हे कशामुळे झालं? कारण का मंडळीमध्ये हे भेसळयुक्त वचन काय येतं? एकतर कुंपणाची परिस्थिती भयानक आहे. दगडी कुंपणे ढासळलेली आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्या हातामध्ये हे रखवालदार आहेत ते झोपी गेलेले आहेत आणि ते झोपी गेल्यावर कुणीतरी येतं आणि कुणीतरी त्या पवित्र वचनांमध्ये, त्या गव्हामध्ये काय केलेलं आहे? निधन असं मिक्स करून, मिसळून ते पेरणीला गेलेलं आहे प्रियांनो. याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. जर मला ही प्रभूने शेती दिलेली आहे, मला शेत म्हटलेलं आहे, तर जे पवित्र वचन मी पेरलेलं आहे, त्याची सुरक्षा करण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणूनच 1 पेत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन आपण काढूया. सावध असा. पेत्र म्हणत आहे सावध असा आणि दुसरं काय म्हणतो? जागे राहा. का जागे राहा म्हटलं माहितीये का? कारण आहे ना, गेतसेमने बागेमध्ये ज्यावेळेस प्रभू प्रार्थना करावयास गेला, त्यावेळेस तो धोंड्याच्या टप्प्या इतकं पुढे गेला, शिष्यांना काय म्हटलं होता? माझ्याबरोबर जागे राहा, प्रार्थना करा. प्रभू प्रार्थना करतोय, परंतु शिष्य झोपे गेलेले आहेत. आणि मग कुणाला जाब विचारला? पेत्राला. पेत्रा, तुला थोड्या वेळ देखील जागं राहता येत नाही का? त्या ठिकाणाची झोप पेत्राला खूप महाग पडली प्रियांनो. कारण त्या ठिकाणी झोपला म्हणून प्रभूला धरल्यानंतर रात्रभर पेत्र झोपला नाही प्रियांनो. त्याला अस्वस्थ झालं. त्याने नाकारलं आणि मग आम्ही पाहतो की उरबडून पेत्र रडत आहे प्रियांनो. तो म्हणत आहे, सावध असा, मी सावध राहिलो नाही. जागृत असा, मी जागृत राहिलो नाही आणि म्हणून माझ्यावरती परिस्थिती आली. तर आता असं करा, तुम्ही सावध असा, तुम्ही जागे राहा. तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित आहे. यानं आपल्या शेतामध्ये येण्यासाठी सरसावलेला हा सिंह आहे.
तो गरजणारा आहे आणि त्या ठिकाणी तो शत्रू आमच्याकडे पाहत आहे प्रियानो. प्रभू म्हणत आहे, तुम्ही माझी शेत आहात. या शेताची काळजी घेणं अतिशय महत्वाचं आहे. आपण 4 मुद्दे या शेताविषयी पाहिले. पहिला मुद्दा पाहिला की या शेतामध्ये नांगरणी आहे. दुसरी गोष्ट पेरणी आहे, फवारणी आहे आणि कापणी आहे. त्या पेरणीमधले 4 मुद्दे आपण पाहिले की पेरणीचे बी, दुसरी गोष्ट पेरणीची वेळ, तिसरी गोष्ट पेरणीची पद्धत आणि चौथी गोष्ट पेरणीची सुरक्षा. हे ह्या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. प्रभूची इच्छा असेल त्या देवाच्या शेतामधला तिसरा मुद्दा फवारणी याकडे आपण येणाऱ्या दिवसात लक्ष देऊया. प्रभूचे आभार मानतो की प्रभूने पुरवलेल्या या शब्दांबद्दल, विचारांबद्दल मनापासून प्रभूला धन्यवाद देतो. आमेन.